कुंती काय म्हणाली, परमेश्वरा मला दुःख दे. कृष्ण म्हणाला, अगं वेडी आहेस का, द्यायला परमेश्वर बसलाय आणि म्हणतेस तो दुःख दे. कारण ती म्हणाली फक्त दुःखातच तुझी आठवण होते. मेडिकली आम्ही पाहतो अस्थमॅटिक पेशंट त्याला कार्बन डायऑक्साईड सोडायचं आहे, दुःख बाहेर टाकायचं आहे. कारण श्वास आत घेणं ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. देर इज अ स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ द डायफ्रॅम. तर ते कसंही करून खेचतं. प्रॉब्लेम कुठे येतो, श्वास सोडता येत नाही. आणि श्वास सोडणं म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, म्हणजे दुःख बाहेर टाकणं. आणि इथं तर तिने दुःख मागितलं. या कहाण्यांमधनं आपण सिलेक्टिव्ह अर्थ काढायचे असतात. सो आतमध्ये साठलेलं दुःख बाहेर टाकता येत नाही, तेव्हा शरीर आजार पडतं. व्हेरी सिम्पल. आजचं मेडिकल सायन्स ॲक्सेप्ट केलेली आहे. तुम्हाला डिप्रेशन आहे का, तुम्हाला स्ट्रेस आहे का, ब्ला 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 सगळं स्ट्रेसवर आणूनच सोडतात डॉक्टर लोक ना. म्हणजे दुःख आहे आणि ते बाहेर टाकता येत नाही, ही अवस्था येते तेव्हा देहाची, मनाची, आयुष्याची वाट लागायला लागते. आणि इथं आता कोणतीने दुःख मागितलं, इथं अर्थ काय काढायचा, ट्रिगर. तुम्ही स्वतःच आयुष्याकडे बघा ना. तुम्ही काय देवभोळी मंडळी आहात का, मी देवभोळा होतो, काय अजिबात नाही. नाही का, मस्तपैकी टकाटक संसार आपला चाललेला होता. हां ठीक आहे, हिंदू परंपरेमुळे आईवडिलांकडनं संस्कार थोडेसे झाले होते, थोडीफार स्तोत्रमित्र येत असतील. अगदीच अश्रद्ध नव्हतो, देवाला नमस्कार करत होतो, शाळेत असताना परीक्षेला जाताना तरी करत होतो, वॉट एव्हर. पण मग एवढ्या मोठ्या विषयावरती इतके वर्ष तुम्ही ऐकायला काय येत आहे. आयुष्यात कुठंतरी दुःख आलं आणि जे आपल्या बुद्धीने सॉर्ट आऊट नाही करता आलं. सो दुःखच नेहमी आयुष्यभर लक्षात ठेवा. सक्सेसकडे न्यायलासुद्धा कारणीभूत सुख नाही आहे, दुःख आहे. ते अध्यात्म जरा बाजूला ठेवूया. मी म्हणतो सुख, सक्सेस, समृद्धी. समृद्धी मिळवण्यासाठी आयुष्यात दुःख येणं अत्यावश्यक आहे. फक्त दुःखाकडे बघायची नजर बदलायची आणि मग सक्सेस अँड ओनली सक्सेस चालू होतं.